सिंधुदुर्गमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत जवळपास 4 कोटी रुपये खर्च होऊ घातलेल्या देवगड तालुक्यातल्या फणसगाव गढीताम्हणे पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठीचा जो रस्ता बनवण्यात आला तो गावकऱ्यांनी अक्षरशः हाताने उखडून दाखवलाय। पुढारी न्यूजवर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। सगळ्या या कामाची पोलखोल अक्षरशः या स्थानिकांनी केली आहे। हाताने हा रस्ता उखडतोय। आपण बघतोय गावकरी प्रचंड आक्रमक आहेत आणि हाताने पूर्ण हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेला त्याचं काम किती निकृष्ट दर्जाचं आहे हे दाखवतायत। देवगड तालुक्यातल्या फणसगाव गढीताम्हणे रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम याची पोलखोल पुढारी न्यूजवर होताना आपण बघतोय। गावकरी अक्षरशः संतापाने हाताने हा रस्ता उखडून दाखवतायत। तुम्ही मला काय सांगितलं काल त्याला ग्रेड पसरायची ग्रेटच पसरणार आहे। GSB काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? GSB टाकणार हे काय आहे? ते खडीकरण आहे हा हाताने रस्ता आणि जी जो खोदता आहे जो लेअर असतो ना तो GSB चा असतो। हा मग त्याच्यावरती ह्याने काय केलंय? हे त्याने काय केलंय ते सांगा मला। खडीकरण केलंय। खडीकरणाच्या वरती पुन्हा दुसरा खडीकरणाचा लेअर आहे। कुठे खडीकरणाचा त्यावरती मग कार्पेट आपलं खडीकरणाचा लेअर दाखवला मला। डायरेक्ट त्यांनी बीबीएम करायला घेतलं। डायरेक्ट बीबीएम केलं कुठे आणि वरती सिलकोट केलंय। सिलकोट केलंय आपला फणसगाव धारांबा गढीताम्हणे। हा बघा हाताने काढतोय ते निघतंय। काय रस्ता का केलाय तो बघा। हा बघा साहेब, हे बघा हे बघा हा रस्ता केला। हा बघा पूर्ण निघतोय। हा बघा, हे बघा हे हाताने पूर्ण निघतो ते रस्ता राहणार उद्या। हे बघा पावसापर्यंत पण नाही राहणार। हे बघा रावसाहेब पण आहे तिथे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। उमेश, ठेकेदार नेमका कोण होता समजू शकलाय का? त्याच्यावर कारवाई झाली का? मुळे या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली गेली आहे का? निश्चितच रिद्धी, देवगडमध्ये जो रस्ता होता 4 कोटी म्हणजे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत ही योजनेअंतर्गत 4 कोटीचा रस्ता होता। देवगड तालुक्यातील फणसगाव गढीताम्हणे रस्ता होता आणि त्या रस्त्याचे काम निकृष्ट झालेल्याचे तेथे ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। ग्रामस्थांनी तो रस्ता झाल्यानंतर उखडून काढला, म्हणजे लगेचच उखडून येतोय असं त्या जे अधिकारी होते, कनिष्ठ अभियंता जे पुरी आणि तिथे अधिकारी भोसले होते त्यांना त्यांच्या समोरच उखडून काढलं होतं आणि ग्रामस्थांनी आरोप केला आहे की हा निकृष्ट दर्जाचे काम झालं असं देखील आरोप केला। आणि त्यानंतर मग ठेकेदाराला तिथे बोलवण्यात आलं। ठेकेदाराच्या संदर्भात माहिती घेतली असं ठेकेदाराने देखील तिथले जे अधिकारी त्यांनी सांगितलं की हा रस्ता एवढा पॅच खराब झालेला आहे। पण अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकारी म्हणाले की ह्याच्यावर रस्ता झाल्यानंतर लगेचच अवजड वाहनांची वाहतूक झाली आणि त्यामुळे कुठेतरी हा रस्ता असा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आणि जे रस्त्याचं काम झालेलं आहे त्याच्यावर आपण पुन्हा ते काम करून घेऊ असं सांगितलेलं आहे। पण ठेकेदार जो समजा त्याच्यावर जबाबदारी असेल की ठेकेदार जर समजा त्यांनी जर निकृष्ट काम केलं असेल त्याच्यावर कारवाई होणार असं देखील त्यांनी पुढे येत आहे। त्यामुळे गावातील ग्रामस्थ आहेत त्यांनी मागणी केलेली आहे स्पष्टता की या रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याने अशा पद्धतीने जर देवगड तालुक्यात कामं होतील तर एक संशय व्यक्त होईल। त्यामुळे चांगलं काम व्हावं असं एक त्यांनी सांगितलं आहे ग्रामस्थांनी एकंदरीत रिद्धी। जी उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।